नमस्कार मित्रांनो, मी आपला सुरेंद्र जाधव पुन्हा एकदा आपले स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। हा तर मित्रांनो, आज मी आपल्याला घेऊन जात आहे इच्छापूर मध्य प्रदेशमध्ये इच्छा देवीच्या दर्शनासाठी। इच्छापूर हे मुक्ताईनगरहून 8 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। महाराष्ट्र बॉर्डर जवळ स्थित आहे। सर्वांच्या मनात एक मनोकामना असते, एक इच्छा असते आणि असं ऐकण्यात येतंय की इच्छापुरी देवी ही आपली मनोकामना पूर्ण करते, आपली इच्छा पूर्ण करते। या इच्छापूर्तीमुळे या देवीचे नाव इच्छा देवी असं ठेवण्यात आले आणि इथल्या ग्रामाचे नाव सुद्धा या देवीच्या नावावर ठेवण्यात आले, इच्छापूर। तर चला मित्रांनो, आज आपण जात आहोत इच्छापूर मध्य प्रदेश इच्छा देवीच्या दर्शनाला। तर इथला इतिहास असा आहे की राम नावाचा एक मराठा सुभेदार होता, ज्याने इथे संकल्प केला होता की जर त्याला पुत्राची प्राप्ती झाली तर तो इथं देवीचे मंदिर बांधेल आणि एक विहीर सुद्धा बांधेल। तर काही दिवसानंतर त्याची इच्छा पूर्ण झाली आणि त्याला पुत्राची प्राप्ती झाली। त्याने इथे मंदिर बांधले आणि विहीरही खोदली। तेव्हापासून इथं असं मानलं जात आहे की प्रत्येकाची इच्छा ही देवी पूर्ण करते। इच्छा देवीची मूर्ती ही खूपच चमत्कारी आहे आणि सर्व इच्छा इथं पूर्ण होतात। भक्तगण इच्छापूरला दरवर्षी नवरात्री दरम्यान येतात आणि आईचे दर्शन घेतात। देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून भक्त येतात, त्यात महाराष्ट्रातून, मध्य प्रदेशातून आणि इतर ठिकाणाहून सुद्धा भक्त येतात। मंदिराचे ठिकाण हे उंच डोंगरावर स्थापित आहे आणि इथे जाण्यासाठी पायऱ्यांचा उपयोग होतो। खूप सुंदर हे मंदिर आहे। इथं भैरव बाबाची मूर्ती आहे, श्री गणेशाची मूर्ती आहे आणि आणखीही बरेच देवी देवतांची मूर्ती इथं स्थापित आहे। नवरात्र असताना इथे खूप मोठी जत्रा भरते आणि भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात। तर मित्रांनो, माझे हे म्हणणे आहे की तुम्ही आयुष्यात एकदा तरी या देवीच्या दर्शनाला या आणि लाभ घ्या। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ना आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण बेल आयकॉन दाबल्यामुळे आमचे जे काही नवीन व्हिडिओ अपलोड होतील तर सर्वप्रथम तुम्हाला याचं नोटिफिकेशन येईल, ज्या कारणाने तुम्ही न चुकता आमचा व्हिडिओ बघू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, टेक केअर।